महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। ब्लॅक पॅन्थर ही अन्यायाविरोधात लढणारी संघटना आहे असं वक्तव्य ब्लॅक पॅन्थर या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले। पाहूया सविस्तर बातमी। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 0 डाऊन पेमेंटवर सौर ऊर्जा संच उपलब्ध। त्वरित आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, UTL सोलार, ॲडिशनल पातालगंगा, MIDC चावणे, पेरूच्या वाडी शेजारी, पोस्ट आपटे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड। एकदा भेट अवश्य द्या। नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। आज आपण पनवेल येथे ब्लॅक पॅन्थर ही जी सामाजिक संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत जगदीश भाई गायकवाड। आपण त्यांच्यासोबत आहोत। जे नवी मुंबईचे जे विविध प्रश्न आहेत त्यांच्याबाबत आपण याची चर्चा करणार आहोत। दादा नमस्ते। नमस्कार दादा, 8 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पनवेल नगरीमध्ये आले होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी। त्याही भाषणामध्ये दिबा पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव केला, परंतु दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येईल अशी घोषणा केली नाही। त्यामुळे स्थानिक ग्रस्त भूमिग्रस्त सर्व नाराज झाले। याबद्दल तुम्ही काय सांगाल? भूमिपुत्र नाराज झालेलेच आहेत। मी त्यांच्यापेक्षा नाराज झालेलो आहे, कारण या ठिकाणी दिवांच्या भूमीमध्ये, दिबा नगरीमध्ये येऊन सुद्धा दिवांच्या नावाचा नामोल्लेख करणे आणि दिवांचं नाव देणे याच्यात खूप मोठी तफावत है। उन्होंने याद किया है लेकिन नाम नहीं दिया है। आता काही पलवाटा सुरू आहेत। त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळात ज्या मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंगा झालेली आहेत, मी त्या मिटिंगला माझी स्वतःची प्रेझेंटी आहे, मी प्रश्न मांडलेले आहेत। मला गणेश नाईक साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी उत्तरही दिलेलं आहे। आता त्यांनी जे काय 45 दिवस 90 दिवस अशी जी काय मुदत मागितलेली आहे आणि ती मुदत यासाठी मागितलेली आहे भूमिपुत्रांकडून की उद्घाटनाच्या दरम्यान काही गडबड करू नये। मुख्यमंत्र्यांच्या समोर महाराष्ट्रात आणि देशात पंतप्रधान उपस्थित असताना इथेशी नाचक्की होऊ नये याकरता हा एक पाठ असू शकतो की काय याच्यावर प्रश्नचिन्ह आहे। परंतु ज्या अर्थी देशाचा किंगमॅन, देशाचा खऱ्या अर्थाने टायगर, देशाचा सर्वस्व असणारा पंतप्रधान ज्यावेळेस इथे येतात आणि त्याच्या अतिरिक्त परवानगी कोणाच्या लागतात? मग पंतप्रधानापेक्षा मोठा कोण? ज्यावेळेस गोव्याचा पर्रिकर यांचं नाव दिलं त्यावेळेस उद्घाटनाच्या दिवशी दिलं, कुठली प्रोसेस किंवा प्रक्रिया झाली नाही। तरी आपलं कोण सांगत असेल की प्रक्रिया आहे किंवा असते, तर खरं म्हणजे आपण जर पाहिलात की आपल्या समाजात आता सुशिक्षित मुलं आहेत, वेल क्वालिफाईड मुलं आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने सर्च केलं तर त्याच्यावरती तुम्हाला कोणतीही परवानगी दिल्लीवरून यावं लागत नाही। ही पहिली बाब आहे की कोणतीही परवानगी राज्यातून येत नाही। ही लंडनमध्ये ऑल वर्ल्डच्या ज्या काय जागतिक लेवलच्या उड्डाण विभागाच्या परवानगी आहेत त्यांचं लंडनमध्ये एक केंद्र आहे जगाचं, वर्ल्डमध्ये, आणि वर्ल्डचं केंद्र आहे आणि त्या केंद्रातून ठरलं जातं। तर आता मुलं आपली सगळी सर्च करतात, गुगल सर्च करतात, आणखी काय ज्या काय प्रक्रिया पद्धती आहेत त्याच्यावरती सर्च करतात। परंतु दिबांचं नाव एकच आलंय, दोनच आलंय असं बोलणं उचित नाही। मग एक नावाला तर विरोध कोणाचा आहे? मुख्यमंत्री आपला आहे, पंतप्रधान आपला आहे, मग वेट अँड वॉच का? ही शंका आहे। परंतु नाव देणं हे त्याला कर्म प्राप्त आहे। आता या लढाईमध्ये खरं तर मला थोडस जाणून पूर्वी तुम्हाला सांगायचं आहे, हा मुळात लढा जो उभारला दिवांच्या नावाचा, त्या लढा उभारण्यात माझा सक्रिय सहभाग आहेच, परंतु माझ्यासोबत अनेक प्रकल्पग्रस्त, अनेक आगरी समाजाची मुलं रायगडचे असतील, ठाण्याचे असतील, पालघरचे असतील, डहाणूचे असतील, वसईचे असतील, विरारचे असतील, मुंबईचे असतील, नव्या मुंबईचे असतील, आमच्या भागातली तरुण पोरं याच्यात अग्रगण्य प्रमाणात भाग घेतलेला आहे।
आणि अशा असताना ही मुलांच्या तरुणांमध्ये जो होश आहे तो कुठेतरी दबला गेलेला आहे. ज्या ताकदीने लोक आली 8 तारखेला नरेंद्र मोदी साहेब येतात म्हणून, ज्या ताकदीने लोक आली त्यांना वाटलं आपल्या बापाचं नाव लागतंय, ही म्हणून लोक आलेली आहेत. आणि ही लोक आल्यानंतर निराश होऊन परत गेली. जाताना काही कमी शिवाय देत गेलेत का? ही आत्मजलालेलं आहे यांचं. त्यामुळं या प्रक्रियेमध्ये ज्यांनी काम केलं, मुख्यतः रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, गणेश दादा नाईक आणि त्यांचा पूर्ण परिवार, त्यानंतर दशरथ दादा पाटील आणि प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी, मग जे आपले JD तांडेल असतील किंवा दीपक पाटील असेल किंवा जगन्नाथ दादा पाटील असेल, किंबहुना त्यापुढे जाऊन सुद्धा रवींद्र चव्हाणांनी सुद्धा 2-4 वेळा या मोर्चात सक्रिय सहभाग घेतला. आणि त्या पलीकडे जाऊन 2 प्रेसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खारघरच्या प्रेसमध्ये सांगितलं की जोपर्यंत दिवाणचं नाव लागणार नाही तो विमान उडणार नाही. त्यांचीच क्लिप आहे. त्यांनीच सांगितलं की त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळेस मुख्यमंत्री नसताना त्यांनी 2 वेळा त्यांनी वाशीला सुद्धा, खारघरला सुद्धा आणि मंत्रालयात सुद्धा आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो आमदार प्रशांत ठाकूरांच्या सोबत, त्यावेळेस सांगितलं नाव दिबांचंच. पण या सगळ्या प्रक्रियेला जर वेळ लागतो तर 7 वर्ष ही प्रक्रिया झाली नाही का? दरम्यानच्या काळात 2 वर्षात ही प्रक्रिया झाली नाही का? मग या प्रक्रियेला वेळ लागण्याचं कारण काय? जर एका नावासाठी प्रक्रियेला 90 दिवस लागतात, मग 3 वर्ष काय केलं? नंतर तयार होईपर्यंत आपण काय केलं? ही जी आपली आंदोलनं झाली, तर मी काय खासदार आमदार नाही, मी काय खासदार आमदार असं तुम्हाला लगेच सांगितलं असतं कधी होणार आहे नाही होणार. परंतु त्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलंय तेच आंदोलक होते. कोण आंदोलक होते? मी होतो, प्रशांत ठाकूर साहेब होते, तुमचं महेश बालदी होते, रामशेठ ठाकूर होते. म्हणजे कडक ऊन असू द्या नाही तर पाऊस असू द्या, ज्या नावासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि त्यांचंच सरकार आहे आणि त्यांच्याच मतदारसंघात नाव द्यायचं आहे तर नाव दिलं पाहिजे. मग जर तुमच्या वरती ऐकत नसेल तर जनतेला सांगा, जनता त्यांना धडा शिकवेल. परंतु आम्ही तुमचंही आदर करतो कारण हे नाव लागणं आमच्यासाठी गरजेचं आहे. आणि म्हणून हे नाव जर लागलं नाही त्याचे परिणाम वाईट होतील. किंबहुना असे परिणाम होतील की गावागावातून आपल्या पुढाऱ्यांना पळवले जातील, गावात उभे करणार नाही, गावात काढे घेतले जातील, दगडफेक करतील. म्हणजे ही भूमिका हे देखील त्यांना माहिती आहे की असे प्रकार घडतील. त्यामुळं 100% या नावाबद्दल आता तुम्ही जर सगळ्या नेत्याने विचारलं केलं, मग ते BJPचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असतील, ते तुम्हाला सांगतील की नाव लागेल. आता बघ 1 महिना गेला, राहिले किती? 90 दिवसामध्ये 60 दिवस. 60 दिवस आपण वाट बघतोय. अदरवाईज बऱ्याच संघटना पुढे आलेल्या आहेत. खरं तर खासदार बाल्यामामा यांनी सुद्धा चांगला पुढाकार घेतला या दरम्यानच्या काळामध्ये आणि म्हणून रायगड ठाण्याला जाग आला असं म्हणावं लागेल. बाल्यामामांनी जर उठाव केला नसता तरी आंदोलन शांत होता. परंतु बाल्यामामाच्या रूपाने का होत नाही या आंदोलनाला गती मिळालेली आहे. आणि आता हे जे सगळे आंदोलक आहेत, मग त्याच्यात सगळी ही पंचमहाभूता असतील किंवा निलेश पाटील ही सगळी सुशिक्षित पोरं आहे, ही पोरं त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने हे करतात, लिडिंग करतात. आता ज्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष आणि ठाकरे साहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची यांनी सरळ त्यावेळी विरोध केला होता. परंतु ते पण आता या आंदोलनात पुढाकार घेतात. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की ज्यांनी विरोध केला, मग बबनदादा पाटील असतील त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंचं नाव पाहिजे किंवा बाळाराम पाटील साहेबांनी सांगितलं की एका टर्मिनलला नाव देऊ. परंतु आता ही सर्व लोक एकत्र झालेली आहेत. माझं म्हणणं आहे की राजकारणापेक्षा एकत्र येणं ही काळाची गरज आहे. कारण दिवाणचं नावाला म्हणजे तुम्हाला आता मी सांगतो का ओबीसी म्हटल्यावर आपल्या बऱ्याच मुलांना ओबीसी कळत नाही, बऱ्याच आग्र्यांना ओबीसीचा अर्थच माहित नाही. तर स्पेसिफिक आपल्या आगरी समाज सागराच्या किनारी आपण सगळेच आगरी आहोत. म्हणजे जातीमध्ये विभिन्नता आहे तो भाग वेगळा, परंतु सागरी किनारीचे का आपण आगरी आहोत. या सगळ्या आग्र्यांची एकच इच्छा आहे की आपल्या बापाचं, आपल्या योद्ध्याचं, आपल्या नेत्याचं नाव लागावं. आणि दिवा पाटलाचं नाव लागलं नाही त्याचे परिणाम मी तुम्हाला सांगितलं खूप वाईट होणार आहे, खूप वाईट होतील. परंतु नाव लागेल
याच्यातील मात्र शंका नाही. ज्या पद्धतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदींनी सांगितलं आणि त्यांच्यापेक्षाही पुढे जाऊन सांगतो, त्यांच्यावर तुमचा भरोसा असेल नसेल, पण लोकनेते रामशेठ ठाकूरांवर सर्वांचाच भरोसा आहे. त्यांनी सांगितले दोन्ही आमदार राजीनामा देतील आणि मला विश्वास आहे, कारण ते म्हणतात तसे करतात. त्यांनी सांगितलं काँग्रेस सोडतो म्हणजे सोडला, 17 दिवसात मुलाला आमदार केला. हे त्यांच्या शब्दाला किंमत आहे, महाराष्ट्रात आहे, सगळ्या नेत्यांसमोर आहे आणि संबंध आपल्या समाजासमोर, समाजाप्रती देखील त्यांना आदरोक्त मानतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांनी शब्द दिलेला आहे. अनेकदा त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळं 100% किंतु परंतु असण्याची गरज पण नाही. परंतु नागरिक ते स्वतः राजीनामा द्यायला लावतील, ते रात्रीही त्या पक्षात राहणार नाही याची 100% आम्हाला गॅरंटी आहे. आणि म्हणून अशी वेळ येऊ नये ही माझी वैयक्तिक हे आहे. मग पाण्याच्या प्रश्नासाठी, रस्त्यांसाठी, नागरी सुविधांसाठी प्रशांत ठाकूर यांनी राजीनामा दिला काँग्रेसचा आणि बीजेपीत गेले, बरोबर आहे. तर ते स्वतःसाठी जायची गरज नाही ना, ते गरजेचे आहेत, त्याला जायची गरज नाही. परंतु सामाजिक स्थिती पाहून ते गेलात. आता सुद्धा अशी वेळ येऊच नये की त्यांना राजीनामा द्यावा लागेल. म्हणून या ठिकाणी माझी नम्रतेची तुमच्या वतीने विनंती करतो, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने, कारण हा नाव म्हणजे आमची अस्मिता आहे. हा नाव म्हणजे खरंच इथला आगरी जिंकणार का हरणार हा प्रश्न आहे. आगरी जर हरत असेल तर शेवटी आगऱ्यांच्या खिशात पण डगरी असतात आणि शेतात पण डगरी. त्यामुळं आगरी हा हरण्यासाठी नाही, तर आगरी हा जिंकण्यासाठी. आग्र्यांचं आंदोलन आहे, हा जिंकणारं आंदोलन आहे. आणि कधीच माझ्या रायगड ठाण्याच्या आग्र्यांनी हार मानलेली नाही. हारणारा माझा आगरी नाही, माझा आगरी हा जिद्दी आहे, पेटून उठणारा. या आगरी समाज जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून, या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख या आगरी होते. छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्ली ते रायगडाचा रस्ता ते धुम्या पेटून रस्ता दाखवणारे हे माझे आगरी होते. त्यामुळं आगरी ही जात हारण्यासाठी नाही, पक्ष सोडतील आणि या आंदोलनासाठी प्राणी सोडतील, एवढ्या ताकदीचा माझा आगरी माणूस आहे. त्यामुळे हे आंदोलन पुढं झालं तर 84 क्रॉस करेल. 84 आंदोलन झालं होतं त्यापेक्षा भयान. पण ती वेळ आता भाजप सरकारने आमच्या समाजावर आणता कामा नये. आणि ती वेळ आली तर काय होऊ शकेल सांगू शकत नाही. कारण सगळी जी मुलं, तरुण मुलं आहेत ती पेटलेली आहेत. जरी पेटलेली अर्धी मुलं भाजपमधली असली तरी त्यांना त्यांच्या घरचा त्रास आहे. आपण जर त्यांच्या स्पेसिफिक मुलाखती घेतल्या, अरे मेला तू पहिला दिबांच्या नावाचा एवढा हे करत होता, घरी येत नव्हता, रात्रंदिवस जागरण करत होतास, कार्यकर्ते जमवत होतास आणि तू आता जात नाही आई भेटणार आहे, अशी त्यांच्या आई वडिलांचा विरोध आहे मुलांना. जिथे भाजपमध्ये आता पुढारी झाल्यात पण घरातून विरोध आहेत त्यांना. तर ही परिस्थिती समाजाची आहे. तर समाजाची लोक ऐकणार नाही. या माझ्या आया बहिणी ज्यांनी खरं आंदोलन केलं, त्या महिलांनी, त्या आपल्या आया बहिणी सगळ्या, त्या आंदोलनात त्या तरुण होते. वारकरी, टाळकरी, माळकरी, शाळकरी या सगळ्या लोकांनी या आंदोलनात भाग घेतलाय. जे आपल्या जातीचेही नव्हते असे लोक होते, मुस्लिम होते, सरदार होते, अनेक लोकांनी दिबांच्या आंदोलनात जे पनवेलमध्ये राहतात त्यांनी सगळ्यांनी भाग घेतलेला आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, मग माझा कामोटा गाव असेल, नौपाडा गाव असेल, जुई गाव असेल, माझा रोडपाली असेल, नावडा असेल, म्हणजे दरम्यानची सर्व जी गावं आहेत ती गावातली माळकरी, टाळकरी, प्रवचनकार, कीर्तनकार सुद्धा घरात थांबला नाही. त्यामुळे दिबांचं नाव जर मिळालं नाही तर काय, हा जो प्रश्न तुमचा आहे. तर दशा ना दिशा अशी परिस्थिती येईल. आणि तुम्हाला सांगितलं की 84च्या आंदोलनाची आठवण, म्हणजे आम्ही दिबा आमच्यासाठी जिवंत आहेत म्हणून त्या आंदोलनाने उभारो, एवढं ही लढाई होईल. आणि मग खरंच सांगतो की मराठा आंदोलनाच्यासाठी मनोज जरांगेंनी कमी लोक आणली, त्यापेक्षा जास्त लोक आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे भूमिपुत्र करणार आहोत. मग त्याच्यामध्ये पुढाकार कोण घेईल नाही घेईल तो भाग वेगळा, परंतु मुंबईचा चक्का जाम, दोन्ही रस्ते दिबाच्या भूमीतून जातात. तुमचा अटल सेतू दिबांच्या भूमीतून जातो, तुमचा नवी मुंबईचा मार्ग दिबांच्या भूमीतून जातो, तिकडे मुंब्रा ठाण्यावरचा मार्ग दिबांच्या भूमीतून जातो, तिकडे देखील आपले खासदार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तिकडे 2-2, 3-3 खासदार आपले आहेत. दिनाबाबा पाटलांचे चिरंजीव तिथे खासदार आहेत.
त्यांची आई आंदोलनात दिबा पाटलांच्या सोबत असेल, संजय दिना पाटलांची आई प्रत्येक दिबा पाटलांच्या आंदोलनात भाकरी सुकट घेऊन येणारी आपली आई माऊली होती. ती माऊली त्याची तिकडे ताकद आहे, त्या माऊलीची सावली आहे, त्याचा मुलगा तिकडे खासदार आहे. म्हणजे चक्का जाम करायला आपल्याला वेळ लागणार नाही. महाराष्ट्र बंद करू, सर्वांना महाराष्ट्र बंद. दिवाचं नाव जर लागलं नाही तर महाराष्ट्र बंदची हाक कमी देतोच. पण त्याहून पुढे जाऊन सांगतो की माझी जी ब्लॅक पॅन्थर आहे ती मंत्रालयाच्या बाहेर माझे आंदोलन आणि माझ्या समाजाचे आंदोलन या सरकारला माहिती आहे. त्यांनी ती वेळ येऊन देऊ नये. आम्हाला आत व्हायची सवय, त्यामुळं आम्ही आंदोलन करायला घाबरत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटलांनी हे जे आम्हाला घडवलं, जे शिकवलंय, आंदोलन करण्याची ऊर्जा दिलेली आहे, ती ऊर्जा घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. दादा मी काय म्हणतो, जर 3 महिन्यानंतर जर दिबा पाटील साहेबांचं नाव जर नाही दिलं तर मग तुम्ही पुढची रणनीती का आखलेली आहेत का? हे बघा, प्रत्येकाच्या मनात रणनीती आहे, प्रत्येकाच्या मनात रणनीतीचा ठरलेली आहे. ही सांगण्याची गरज नाही, ही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक कार्यकर्ता उठेल आणि मंत्रालयाकडे सुटेल, मग तो पेटेल. तर आंदोलनाचा एक हिस्सा बनेल. आणि मला आता विश्वास आहे की जी तरुण पोरं आहेत, उदाहरणार्थ आमचा तो काळुंद्रेचा RD घरत यांचा चिरंजीव, आता ही अशी सगळी तरुण पोरं ही आता या आंदोलनाला खरं म्हणजे बळ देतात. आणि ज्यांची आपल्याकडे पूर्वी पाठिंबा नव्हता, आता त्यांनी पाठिंबा दिलाय. बाळाराम पाटील साहेबांनी पाठिंबा दिलाय, बबन पाटलांनी पाठिंबा दिलाय. अहो मी विरोध केला ना, मी विरोध केला. मी तडीपार झालो, 2-2 वेळा मला तडीपारी काढल्या, मला 1000 नोटिसा आल्या, मला दाबण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिथं स्वतः माझ्या बापाला कोणाच्या नावाचा विरोध आहे तिथं आदरणीय आमदार गणपत गायकवाड साहेब, कल्याणचे आमदार, त्यांनी आणि मी विरोध केला. गणपत गायकवाड एक त्याला म्हटलो की खरा नर ज्याला म्हणतात आगरी समाजाचा, त्यांनी उठून विरोध केला. मी इथं पेटून घेऊन बोलला, मी विरोध केला, तिथं विरोध केला. मी आताही मुख्यमंत्र्यांना परवा विरोध केला आता फडणवीस साहेबांना की जे तुम्ही नावं फलक लावल्यात हे नवी मुंबईचे लावल्यात. मी दिबाचं नाव द्यायचं आहे तर दिबाचं नामफलक का नाही, मी विरोध केला. विचारा सगळ्यांना, तुम्ही पाहिजे अपरोक्ष जाऊन विचारा, त्यांच्या मुलाखती विचारा या संदर्भात कुणी विरोध केला. तर फक्त जगदीश गायकवाड यांनी विरोध केला. आता बघा, राजू पाटील असतील, म्हणजे माझे आमदार काटेचे आपले, ही आणि सगळी एक जेवढी लोक आहेत हे माझे सगळे आगरी आमदार एकत्र आले तरी नामकरण होईल. म्हणजे पूर्वी त्यांनी आंदोलन केलेलं आहे नावासाठीच, ते आता सांगतात की 100% नाव येईल. राहिलाय प्रश्न आता उरलेला 60 दिवसांचा. विमान 100% उडू देणार नाही, ही आमची सगळ्यांची ग्वाही आहे, शब्द आहे. कारण आंदोलन जे आहे, हे आंदोलन मग कशा पद्धतीने करायचं हे भूमिपुत्र ठरवतील. मग तो कुठल्या संस्थेचा आहे, सामाजिक संघटनेचा आहे किंवा कृती समितीचा आहे. कृती समितीचे आमचे सगळे कार्यकर्ते A to Z एव्हरीथिंग इज पेटून उठलेले आहेत. कारण खरंच तर असं असतं की या आंदोलनामध्ये कृती समितीच्या कमिटीतल्या प्रमुख लोकांना ते एअरपोर्ट कमिटीच्या बॉडीवर घ्यायला पाहिजे होतं, त्या बॉडीवर घेतलेलं नाही. ऐकलत का? इथं नोकर भरतीचा प्रश्न आहे. नोकर भरती कोण करतो? आवजाव घर तुम्हाला. अडाणीला हा एअरपोर्ट चालवायला दिला म्हणजे अडाणींनी विकत घेतलेला आहे, बरोबर आहे. सिडको ही संस्था आहे, ही गेंडीच्या कातडीची सिडको आहे. तिथं कोण आपला आगरी अधिकारी नाही तर त्याला सांगणार माझ्या बाबाला लगेच नाव द्या. त्यासाठी आगरी अधिकारी जर असता तर त्यांना लगेच नावाला पुढे आला असता. ज्याला इथली माहिती नाही तो सिडकोचा या ठिकाणी MD असतो. आणि त्यामुळे इथली लोकांची ताकद काय ही आजमावण्यासाठी जर त्याला बघायचं असेल त्यांनी तेही बघावं. आता नोकर भरतीचा प्रश्न एवढा आहे की तुम्हाला तिथं झाडू मारायलाच ठेवतील किंवा तुम्हाला तिथेशी ट्रॉला उचलायला ठेवतील. पण तिथेही आता जर बघितलं तर 5000 पेक्षा अधिक जे वर्कर आहेत हे सगळे गुजरात, UP, बिहार तिथले आहेत. आगरी किती सांगा तिथे जाऊन मला 100 आगरी गेटच्या भावामधून दाखवा 100 आगरी पोरं आहेत. म्हणजे जी काय वॉचमॅन फिचमॅन सिक्युरिटीमध्ये टेम्पररी आहेत ती पण 2-4 लोक कोण गावले आपले असेल, बाकी का कोण आहे. तर या ठिकाणी जी नोकर भरती आहे ती नोकर भरती
सामोपचाराने हे स्थानिक आमदार आपल्या कृती समितीची लोक यांना संबंधात घेऊन हे नोकर भरती केली पाहिजे. खरं जे पोरगा आंदोलनात होता त्याला काहीच नाही, त्याला नोकर भरतीत घ्या ना, त्याला घेतला पाहिजे ना, तो आंदोलनातला आहे. त्याच्या कुटुंबातला माणूस घ्या. 29 गाव कमिटीची लोक आहेत. 29 गावामध्ये जे खरंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले आहेत त्यांना तिथं आंदोलनात कामाला पहिला घ्या. त्यावेळी आंदोलन केलेलं आहे. माझ्या आया बहिणी आंदोलन केलंय. नोकरीत संधी कुणाला दिली पाहिजे तर पहिला समोरची 29 गावं, त्याच्यानंतर तालुका, त्याच्यानंतर रायगड जिल्हा, रायगड जिल्ह्यानंतर ठाणा जिल्हा, ठाणा जिल्ह्याच्या नंतर नवी मुंबई, नवी मुंबईच्या नंतर तुम्हाला मुंबई आणि मग कोकण परिसरातल्या लोकांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, प्रावीण्य दिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचं समाधान वाटेल. दादा एक वेगळा प्रश्न, काही दिवसापूर्वी तुम्ही ब्लॅक पॅन्थर या सामाजिक संघटनेची स्थापना केली, तर ती स्थापन करण्याचं तुमचं उद्दिष्ट काय आहे? ब्लॅक पॅन्थर स्थापना होण्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस अमेरिकेत काळा गोरा मतभेद आणि अन्याय सुरू झाला त्यावेळेस अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थरची स्थापना झाली. आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन, अत्याचार, बलात्कार, सुसाईड आणि जे काही चाललेले चित्र एकूणच पाहतो आपण, तर त्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर पूर्वी आमची भारतीय दलित पॅन्थर ही रामदासजी आठवले साहेबांनी बरखास्त केली. पूर्वी भारतीय दलित पॅन्थर नावाची आमची संघटना होती. तिला काउंटर करण्यासाठी आदरणीय शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संगनमताने शिवसेना झाली. ही शिवसेना पूर्वीची सामाजिक संघटना आहे. हिचं रूपांतर आता राजकीय पक्षात झालं, परंतु शिवसेना ही सामाजिक संघटना आहे. शिवसेनेमध्ये शिस्त, वचन, नाते अशा प्रकारची शिवसेना आहे. तर ती शिवसेना सामाजिक संघटना होती. ही पॅन्थरला काउंटर करण्यासाठी निर्माण झाली होती. आता अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी आपण पाहिलं महाराष्ट्रात याचं काल परवा जर तुम्ही पाहिलात तर आपल्या सुकापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांची प्रतिमा असणारे बॅनर लावू देत नाही. पण यांना हिंमत कुठून आली हो? ज्यावेळेस समजा मी त्या रिपब्लिकन पक्षात आता काम करत नसल्यामुळे तुम्हाला हिंमत आली का? किंवा मी कुठल्या कार्यक्रमात जात नाही म्हणून तुम्हाला हिंमत आली आहे का? ही हिंमत तुम्हाला कुठून आली? त्यामुळे मी ठरवलं, माझ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं, या रायगड ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या युवकांनी ठरवलं की भाई आता आपल्याला थांबून जमणार नाही. तर सुकापूरचं जे प्रकरण आहे त्यांना मारहाण केली हो. बॅनर लावणाऱ्या लोकांना मारहाण करतात आणि कार्यकर्ते आपले पुढारी पोलिसांना फोन करतात, एसीपीना, पीआयला की 2च लोक घ्या. 16 लोक मारताना दिसतात. 16 लोकांनी त्यांना मारले आणि मारले ते पण वकील आहे समाजाचा. बहुजन पंचायत समिती सक्रिय कार्यकर्ता आहे. बहुजन पंचायत समिती जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातल्या धम्मकरणासाठी दिलेली आहे आणि त्याच्या अध्यक्षांना मारताय तुम्ही. त्यात ते स्वतः वकील आहेत, काठ्याने मारताय. म्हणजे बॅनर, बाबासाहेबांचा बॅनर तुम्हाला बघवत नाही. ही जर परिस्थिती जर जिल्ह्यात निर्माण होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी मला उतरावंच लागेल आणि म्हणून मी उतरलोय. आता जसं मी उतरलोय, ब्लॅक पॅन्थर संघटनेचं कारणच हे आहे की अन्यायाच्या विरुद्धही लढणार आहे. आणि कसं आहे, पूर्वी तुम्हाला माहिती आहे, सगळ्या पत्रकारांना, प्रशासनाला माहिती आहे की जगदीश गायकवाड एक अकेला सबको भारी आहे. आणि म्हणून माझ्यासोबत जी लोक आहेत, आता मला एवढे ऑफर येतात आमच्याकडे या, म्हणजे महाड असेल, माणगाव असेल, रत्नागिरी असेल, ठाणा असेल, अहमदनगर असेल, श्रीगोंदा असेल, म्हणजे महाराष्ट्रातून मागणी मला होते. कारण माझी कार्याची पद्धत त्यांना माहिती आहे. कारण मी कोणत्याही प्रकारचा आम्ही पाकिट घेऊन किंवा पाकिटाच्या लाईनला उभा राहणारा मी पॅन्थर नाही. किंवा 2,000 5,000 घेऊन पुरस्कार देणारी आपली पॅन्थर नाही. त्या अनेक पॅन्थर आहेत, त्यातली आपली पॅन्थर नाही. आपली पॅन्थर ही ब्लॅक पॅन्थर आहे, ही डेमोक्रेटिक पॅन्थर आहे, ही लढवय पॅन्थर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जंगलात सुद्धा क्वचितच ब्लॅक पॅन्थर दिसतो. म्हणून ब्लॅक पॅन्थर खूप डेंजर असतो. आणि या पॅन्थरची ताकद आणि या पॅन्थरची ताकद संबंध महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळं आता अन्याय अत्याचार होणारच नाही ही 100% गॅरंटीची. जो माझा ब्लॅक पॅन्थरचा सदस्य आहे आणि त्याच्यावर सभासद झाला, त्याच्यावर जर कुठं अन्याय झाला
तर सगळ्या लोकांना माहिती आहे मी काय करतो. माझ्या कार्यकर्त्याला मारला तर मी त्याला मारणार, माझ्या कार्यकर्ता घर फोडला मी त्याला फोडणार. ब्लॅक पॅन्थर ही अन्यायाच्या विरोधात लढणारी. मी कायदा हातात घेणार नाही, परंतु कायदा हातात घ्यावा लागला तर मी पोलिसांना सांगतो माझ्या माणसाला मारलं तू याला मार. मी ऍट्रॉसिटी ऍक्ट करत नाही, ऍट्रॉसिटी ऍक्ट होऊच नाही. जातीमध्ये तेढ निर्माण करणं हा ब्लॅक पॅन्थरचा काम नाही. त्यासाठी दुसरं संघटना आहे, त्यांचा धंदा येतो. तुम्हाला ऍट्रॉसिटी ऍक्ट करायला लावायचे, पैसे घ्यायचे, मिटवायचे, हा आमच्या बापाने आम्हाला धंदा शिकवला नाही. आमच्या बापाने लढ तर लढायचंच, लढ तर लढायचंच. आम्ही बदला घेतो, आमची जात बदला घेणाऱ्यांची जात आहे. त्यामुळं बदला घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि बदला घेऊन सुद्धा तुम्ही टाक मनाने उभं राहणं हे त्यापेक्षा अधिक चांगलं असतं. आणि म्हणून ब्लॅक पॅन्थर कोणत्याही, माझ्या ब्लॅक पॅन्थर मध्ये केवळ बौद्ध नाहीत, तर विशेषतः जास्त प्रमाणात आगरी पोरं आली, जास्त प्रमाणात इथली कराडी मुलं आली, जास्त प्रमाणात ब्लॅक पॅन्थर मध्ये इथं राहणारी सगळी मराठा वर्गाची पोरं आली, मुस्लिम आली, दलित आली, आदिवासी. ही ब्लॅक पॅन्थर माझी, जशी भारतीय दलित पॅन्थर मी मगाशी सांगितलं आम्हाला घाबरायचे, भारतीय दलित पॅन्थर बोलले का सगळे घाबरायचे. पण आता ब्ल्यू पॅन्थर आली, ब्लू पॅन्थर आली, रेड पॅन्थर आली, हे पाकिटची पॅन्थर आली. त्यामुळे लोकांना काय वाटलं हे काहीच करू शकत नाही. म्हणून मी काय ठरवलं, माझ्या सगळ्या सवंगड्यांना घेतलं आणि सगळे कार्यकर्ते एक पोर माझ्याकडे दिसतील तुम्हाला, सगळी सुशिक्षित मुलं, वेल क्वालिफाईड मुलं. आणि मी या मुलांनी बोलून ब्लॅक पॅन्थर स्थापन करायचं म्हणून 15 ऑक्टोबरला ही ब्लॅक पॅन्थर 15 ऑक्टोबर 1968 अमेरिकेत स्थापन झाली. म्हणून 15-10-25 म्हणजे 15 आणि 10 पण 25 आणि हा वर्ष पण 25 म्हणून 15-10-25 म्हणजे 50. तर आता मी 1 लाख माझ्या शाखा होतील या ब्लॅक पॅन्थरच्या असतील वर्षभरातच. 15-10-26ला 1 लाख शाखा असतील. माझे सदस्य लाखोच्या संख्येने सदस्य, आता जवळ 40-50 हजार सदस्य झाले. म्हणजे 10 लाखाचं, आम्ही 1 लाखाचं टार्गेट ठेवलं होतं 1 वर्ष, पण 10 लाख होतील असं तर मला वाटायला लागलेलं आहे. कारण संबंध 3-4 जिल्हे, पूर्ण कोकणपट्टा, मी काय महाराष्ट्रभर जाणार नाही, पण नाशिक आणि मावळ, पुणे एवढ्यात तरी दरम्यान मी ते माझी ब्लॅक पॅन्थरचं काम असेल. पण मी अन्याय झाले असेल, खरोखरच अन्याय झालं का, ही माझी जी कोर कमिटी आहे ती कोर कमिटी पहिला जाऊन येईल. त्यांनी जर ठरवलं माझ्या कोर कमिटीने आंदोलन करायचं तरच करायचं, नाही तर आम्ही खोटं आंदोलन करण्यासाठी ज्याला यायचं आहे त्यांनी आपण खोटं आंदोलन करणार नाही, खोटी ऍट्रॉसिटी ऍक्ट करणार नाही. कारण आम्हाला तसं आमच्या बापाने शिकवलंच नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे जे वर्ग आहे, आता मी सांगितलं की मला अनेक आंबेडकर आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणे नाही. अनेक गायकवाड आहेत पण दादासाहेब गायकवाड होणे नाही. पण ते म्हणजे आमच्या नाशिकचे तसे गायकवाड होणे नाही. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर आपण या सगळ्या गोष्टी करत असताना मी आमचे जे नेते आहेत, आदरणीय रामदास आठवले असतील, बाळासाहेब आंबेडकर आहेत किंवा अन्य कोण कुठल्या गटाचे आहेत किंवा कवाडे आहेत, मी त्यांची लोकांना विचारतो यांची 10 कामं सांगा, यांनी 10 मुलांना कामं नोकरीला लावलेली सांगा, किंवा यांनी 10 कुठेशी तरी काय डेव्हलपमेंट मध्ये यांची काय सहभाग आहे ते सांगा. आता नवीन पिढी आमची एक तयार होते, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सुजाता आंबेडकर असतील किंवा अमन आंबेडकर असतील किंवा राजरत्न आंबेडकर असतील, ही सगळी एक बळ आता जर बाहेर आला तर मला वाटतं वयोवृद्धांनी थोडं मागं होऊन या तरुणांना पुढे केलं पाहिजे. आणि या तरुणांना पुढे करत असताना खरंच समाजी दिशा आणि दशा, चळवळ विकली, आंबेडकर चळवळ विकली का टिकली, ही घेऊन पॅन्थर पुढे चाललेली आहे. आणि म्हणून पॅन्थर पुढे जात असताना आपण पाहता दरम्यानच्या काळात पाहिलेलं आहे की आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा आता शिवसेनेसोबत युती केलेली आहे. ती करणं गरजेची होती, कारण जे त्यांनी जे केलेलं आहे ते कार्यकर्त्यांना कुठेतरी वाव मिळालं पाहिजे. आयुष्यभर 30-35 वर्ष ही लोक झटतात, त्याला कुठेतरी नगरसेवक झालं पाहिजे. बघा इतर घराण्यांचं आमदार खासदार आहेत, मग ते ठाकरे घराणं असू द्या, शरद पवार साहेबांचं घराणं असू द्या, देशमुख घराणं असू द्या, पाटील घराणं असू द्या, यांचे आमदार खासदार आहेत. परंतु आंबेडकर घराण्याचं नगरसेवक नाही, आमदार नाही, मंत्री नाही, खासदार नाही, हे होणं गरजेचं आहे ना. हे का होत नाही तर याची कारणं शोधा, असं माझं म्हणणं आहे. मी रोखठोक बोलतो, मी निर्भीड बोलतो, त्यामुळं काही लोकांना ते खटकतं
पण जी फॅक्ट आहे, परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर कोण बोलत नाही. आता आपण जर परवाचा हा मुंबईचा 14 ऑक्टोबरचा मोर्चा बघितला कालचा, तर म्हणजे चीव येते, चीव. महाराष्ट्र राज्याचा मोर्चा, महाबोधी विहार मुक्त करावं म्हणून एक धम्मासाठी, बुद्धांसाठी, संघासाठीचा मोर्चा महाराष्ट्राच्या 52 पक्षांनी मोर्चा काढला. किती? 51 पक्षाला 51,000 लोक जमली नाही, 5100 लोक नाही जमली. म्हणजे खंत आहे की 1400-1500 लोकांच्यात मोर्चा काढावा लागतो. केंद्रीय मंत्री जे उपस्थित आहेत, अनेक गटातटाची लोक उपस्थित आहेत. प्रत्येक माणसाने जर आनंद शिंदेचं म्हटलं स्टेजवर की 100 लोक या लोकांनी आणले असती तरी हा मैदान भरला असता. परंतु चीव येते, पक्ष काढतात, प्रत्येकाला नॅशनल लीडर व्हायचं आहे, पक्ष काढतात, 4 लोक पाठी नाही, इथं उपोषण कर, तिथं आंदोलन, लोकच नाही. बघा, पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार तुम्हाला कधी नमतो, कधी घाबरतो की ज्या वेळेस तुमच्या आंदोलनात प्रचंड प्रमाणाची लोक असतात. आपण मला दिवाणच्या नावासाठी जी काही गर्दी केली त्यामुळे दिवाणचं नाव तरी पुढे आलं, बरोबर आहे. गावोगाव राहणे, मानवी साखळी काढली, सगळं या प्रक्रियेमध्ये आपण केलं, आंदोलन केली, सिडकोला आंदोलन नेलं, सिडकोला चॅलेंज केलं, समकालीन मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं, एकनाथ शिंदेच्या विरोधात आपण गेलो सगळे लोक. परंतु त्याच एकनाथ शिंदेनी पुढाकार घेतला आणि दिवा पाटलांच्या नावाची प्रोसेस केली. म्हणून एकनाथ शिंदेचं खरं म्हणजे भूमिपुत्रांनी अभिनंदन, आभार मानलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी जर सरकार जाता जाता का होईना हे नाव जर घेतलं नसतं ते नावच आलं नसतं. म्हणून याला खरं म्हणजे याच्यातलं सत्कार मूर्ती एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून मी स्पष्ट सांगतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण काम करत असताना किंबहुना रायगड ठाण्यातल्या ज्या लोकांनी मुख्य पुढाकार घेतला त्या पुढाकारामधली मी तुम्हाला नावं सांगितली की दिवा पाटील कृती समिती होती त्याच्यामध्ये. तर सगळ्यात जास्त मेहनत प्रशांत ठाकूर यांनी घेतलेली आहे, महेश बालदींनी घेतलेली आहे, संजीवजी नाईक साहेबांनी घेतलेली आहे आणि मंदा मात्रेंनी घेतली, सगळ्यांनी घेतली आहे. याच्यात सगळे आमदार आपले होते. परंतु आता ते आमदार सत्तेत आहेत, मंत्री आहेत. आता विक्रांत पाटील आहेत, विक्रांत पाटलांच्या सोबत आता बरीच लोक तरुण मुलं झाली आहेत. दादा नाव कधी देणार आहे? तो विक्रांत पाटील वेट अँड वॉचवाला पोरगा आहे, त्या थांबा होणार आहे. म्हणजे आता जी काही तरुण फील्ड आहे ती विक्रांत दादा करतील, विक्रांत दादाच्या मागे लागल्यात. इथे प्रशांत दादा करतील, त्यांच्या मागे आहे. पण तरुण मुलं विक्रांत पाटील यांच्याकडे म्हणजे जोराने त्यांचा खरं म्हणजे आपल्या भाषेत काढा घेतात. हे अशी लोक त्यांच्या सोबत धावतात. तरुण वर्ग, तरुण फुल आहे तो विक्रांत पाटलांच्या सोबत देखील आहे. हिडन अजेंडा आहे का काय ते विक्रांत पाटलांनी सुद्धा सांगितलं की नाव दिवाणचंच येणार आहे, तुम्ही चिंता करू नका. मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये ब्लॅक पॅन्थर आणि दिवा हे एकच विचाराचे दोन्ही आहे. दिवाणचेच विचार घेऊन मी ब्लॅक पॅन्थर सुरू केली कारण अन्यायाविरोधात. मग ठाणे ग्रामीण मध्ये कुठलाही न्याय असेल तरी दिवा पाटील असायचे, मी त्यांच्यासोबत लहान होतो परंतु ठाणे जिल्ह्यात फिरायचो. मग ठाणे जिल्ह्यातले जे काय असेल, रायगड जिल्ह्याचं असेल, आपल्या दिवा पाटलांशिवाय आपल्याला कोणी नेता नव्हता या जिल्ह्याला. त्यामुळे आता ही दिवानंतरची जी फळी आहे ती या नावासाठी खरं म्हणजे आतुरलेली आहे. स्वतः प्रश्न त्या दिवशी पडला आम्हाला. मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमाच्या दरम्यान सगळ्यात वाटलं की घोषणा तरी होईल की आज मैं नहीं बोल रहा हूं, मैं याद कर रहा हूं कि फिर जब मैं इस प्लेन में बैठ के आऊंगा तो दिवा का नाम से आऊंगा. किमान ही अपेक्षा आपल्याला होती. तर ठीक आहे, अपेक्षा आमची काय संपली आम्ही म्हणणार नाही, परंतु ही अपेक्षा आहेच. आणि मला खात्री आहे, गॅरंटी आहे की दिवाणच्या नावाशिवाय इथे दुसरा कुठला विमान उडणार नाही, उडलं जाणार नाही. आता अदानीचा जो प्रश्न आहे, अदानी बिझनेसमॅन आहे किंवा अदानी जे आहेत ते मोदी साहेबांचे समर्थक आहेत. जे काय असेल ते आम्हाला काय माहित नाही, ती मोठी लोक आहेत. परंतु अदानीला वाटत असेल तसं इथं चालणार नाही, मग आमची बली गेली तरी चालेल. त्यामुळे अदानीला एवढं सोपं देखील नाही. कारण सर्व ही तरुण आता पेटलेली आहेत आणि पेटलेले तरुण
जसं पॅन्थर आगीला घाबरत नाही तसा इथला माझा आगरी पॅन्थर सुद्धा अजिबात घाबरणार नाही, कारण हे सगळे ब्लॅकच आहेत. त्यामुळे घाबरणारे पॅन्थर इथं नाही आहेत. हे ब्लॅक पॅन्थर आहेत आणि ब्लॅक पॅन्थर काय करतील ते सांगता येत नाही. मग जेल भरो आंदोलन असेल किंवा मुख्य मंत्रालयात टाळामारची ताकद आमच्यात आहे ती असेल, किंवा आमच्या आमदार रस्ता रोखीचे असतील, ते सर्व पक्षीय बसून सर्व सामाजिक संघटना आणि विशेषतः म्हणजे दिबा पाटील कृती समिती जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असेल. आणि म्हणून त्या कृती समितीच्या निर्णयासोबत आम्ही असू, सगळे लोक असतील. आज बरेच लोक, मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालेमामाचे काही खासदार आहेत ते असतील, संजय दिना पाटील असतील, किंवा आपले खासदार बारणे असतील, म्हणजे या सगळ्या लोकांना काही करून इथंच यावं लागेल. आणि सगळे जे काही आमदार आहेत, आपल्या रायगडचे 7 आमदार आहेत, किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यामधले एक 10-15 आपले आमदार आहेत, जे आगरी आहेत, ते असतील, आदिवासी असतील आमदार, या सगळ्यांची आता आम्ही या दरम्यानच्या काळात स्वतः कृती समितीच्या वतीने बैठक घेतोय आणि कृती समितीच्या सर्व आमदारांना भेटणार आहे. आणि मला गॅरंटी आहे की ज्या पद्धतीने रामशेठ ठाकूर साहेब हे सर्व पत्रकारांना छाती ठोकपणे सांगतात की नाव दिबा पाटलांचं येईल, सर्व आमदार जवळचे सांगतात नाव दिबांचंच येईल, मंदा मात्र तरी सांगतात नाव दिबांचंच येईल. गणेश नाईक साहेबांनी तर गॅरंटीचा माणूस आहे, एकदा बोललं तर बोललं, नाही तर नाही. त्यांनी सांगितलं जगदीश नाव दिबांचाच येईल, चिंता करू नको. रवींद्र चव्हाण आमचा नेता आहे, आमच्या असंख्य तरुणांचा नेता आहे, त्याचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे, परंतु तो आमच्या 400-500 जी का तरुण मुलं आहेत ती त्याचे मित्र आहेत रवींद्र चव्हाणांचे, त्यांचा तो नेता आहे, त्याला पक्षविरहित नेता आहे तो. आता त्यांना भारतीय जनता पार्टीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, परंतु ते मैत्रीच्या दुनियातला राजा, कुठलाही मित्र त्यांचा कसाही असू दे ते त्याला साथ देणार. आणि साथ देणारा माणसाने आम्हाला सांगितले थांबा, नाव तुमचाच येईल, चिंता करू नका, नाव दिबांचाच देईल. ते त्यांनी अमित शहाला असं फोन लावून सांगितलं, त्याची ताकद आहे, रवींद्र चव्हाणांची ताकद आहे, त्या ताकदीने सांगितलंय कि अगर इधर दिबा साहब का नाम नहीं मिला तो ये लोगों को, ये आगरी लोग है, ये खतरनाक लोग है, इनको संभालना अपने बस की बात नाही है, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी. त्यामुळं 99% गॅरंटी आम्हाला आहे. आपल्याला 60 दिवस आम्हाला आता काय फरक पडतो, 60 दिवस म्हणजे 2 महिने असे जातील. आता दिवाळी सरता 30 दिवस गेले, बरोबर आहे. आता हे 2 महिने जातील, विमान उडायचंच आहे ना, विमान आपल्या इथूनच उडायचं आहे. बऱ्याच आपल्या आगरी लोकांच्या पोकलन आहेत, बरेच जेसीबी आहेत, बरेच रोड रोलर आहेत, बरेच हायड्रा आहेत. एका दिवशी उभे करू, ना माणसं येऊन देव ना विमान येऊन देव, एवढी तर ताकद आपली आहेच ना. नाही म्हटले तरी 5-10 हजार आपल्या लोकांच्या ठाण्यापासून सुरुवात केली रायगड मध्ये, तर नाही म्हटलं तरी 2-5 हजार हायड्रा असतील, 500-1000 पोकलनी असतील केवळ आपल्या आग्र्यांच्या, बरोबर आहे. त्या नुसत्या एअरपोर्ट मध्ये घुसवल्या ना तरी विमान फोडू, विमानं त्यांची तोडून क्रॅश करून टाकू, म्हणजे जागेवर उडताना होतीलच. दिबाचं नाव दिलं तर, नाही दिलं ना तर उडताना होतीलच. दिबाचं नाव बाहेर मिळाला नाही तर उडताना क्रॅश होतीलच, पहिलं विमान क्रॅश होईल, परंतु तो क्रॅश होण्यापूर्वीच आमच्या पोकलनी त्यांना क्रॅश करतील, ही 100% तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आपल्याला या प्रक्रियेमध्ये जाताना सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. इथली पोलीस यंत्रणा आहे, त्या पोलीस यंत्रणेची साधक बाधक चर्चा केली पाहिजे. बाबा पोलिसांनो, आमच्या हक्काचं आंदोलन आहे, हे तुम्ही चिरडण्याचा प्रयत्न करू नका. जरी तुम्हाला सांगितले असेल, वरून आदेश असतील, होम डिपार्टमेंटचे आदेश असतील, परंतु स्थानिकांची भूमिका लक्षात घेता स्थानिकांनी त्या भूमिकेच्या, खरं म्हणजे याच्यावरती राजाराम पाटील साहेबांच्या बऱ्याच मुलाखती आल्या पाहिजेत, असे जे विचारवंत समाजामध्ये आहेत. आता कालकथित श्याम मते आपल्या समोर नाही आहेत, त्यामुळे या सगळ्या लोकांच्या जेडी तांडेला आहेत किंवा अनेक जी काही सुशिक्षित मंडळी आपल्या समाजातली आहेत, ते आपले कॉम्रेड गोपाल भूषणदादा पाटील एक अचूक बोलणारे व्यक्ती आहेत, अचूक. आणि अशा लोकांच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून
वारंवार मुलाखती घेतल्या पाहिजेत. कोण गावचे सुरेश पाटील आहेत, म्हणजे ही का आपली टॅलेंटेड मंडळी आहेत. आता खरं म्हणजे आपल्या पत्रकारांनी, म्हणजे पॉकेटवाले पत्रकार सांगत नाही मी, ऍडव्हर्टाईजवाले पत्रकार नाही, म्हणजे आपले पत्रकार आहेत, त्या आपल्या सगळ्या पत्रकारांनी या सगळ्या लोकांच्या मुलाखती चालू करू. 60 दिवसासाठी वातावरण निर्मिती करूया. रेडीमेड भेटलं तर ठीक आहे, वेल अँड गुड, नाही तर आंदोलनाचा भडका होणारच आहे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये या सगळ्या तुम्ही सुशिक्षित तरुणांच्या मुलाखती चालू करा. एक 50 दिवस सातत्याने अशा मुलाखती आल्या पाहिजेत, येणं गरजेचं आहे. आंदोलन हे दिबांकडून शिकलेले जरी असलो तरी दिबा कधीही आंदोलन असेल तर वेळेवर जायचे, 10 मिनिटं अगोदर जायचे. दिबांचा स्वभाव कडक, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वभाव कडक, तसं दिबांचा स्वभाव कडक. त्यामुळं ही कडक स्वभावाचे आपले नेते होते. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिबांचं नाव येईल. आणि माझी जी ब्लॅक पॅन्थर संघटना आहे ही पुढे असेलच. मीच आहे ना, माझी संघटना म्हणजे मीच आहे, माझे कार्यकर्ते आहेत म्हणजे मीच आहे. परंतु आम्हाला अपेक्षित आहे आणि 99% 9 पॉईंट, 1 पॉईंट आम्ही इकडे तिकडं समजतो किंतु परंतु असू शकतो, पण 99% 9 पॉईंट दिबांचंच नाव येईल. आणि दिबांचं जर नाव आला नाही तर प्रशांत ठाकूर, महेश बांदी, मंदाताई म्हात्रे असतील, अलीकडे गणेश नाईक आणि जी पूर्ण फॅमिली, तेच हे विमान उडून देणार नाही. कारण पुढचे परिणाम त्यांनाच भोगायचे आहेत ना. मला काय आमदार होणार नाही, मला काय आमदार कोण करणार नाही, काय मला कोण खासदार करणार नाही. म्हणून त्यांना ते परिणाम पुढचे भोगायचे आहेत, जवळच्या सगळे आगरी आमदारांना. त्यामुळं त्यांनी हा पुढाकार घ्यावा. आणि सगळे भाजपचेच आमदार आहेत, त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांना घेऊन, मुख्यमंत्र्यांना घेऊन त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्यांच्या दिल्लीच्या वरिष्ठांशी बोलावं आणि तरच विमान उतरावं, एवढंच मी त्यांना संदेश देतो. जय ब्लॅक पॅन्थर, जय दिबा, जय शिवराय. ब्लॅक पॅन्थर ही सामाजिक संघटना आहे. या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत जगदीशभाई गायकवाड, हे जनतेला काय आवाहन करतात? ब्लॅक पॅन्थर संघटना ही कोणत्याही जातीची नाही, कोणत्याही धर्माची नाही, सर्वसमावेशक संघटना आहे. आणि या संघटनेत सगळ्या जाती धर्माला प्राधान्य दिले जाईल. जसं मी RPI मध्ये काम करत होतो रिपब्लिकन पक्षात, सर्व जाती धर्माचे लोक घेऊन चाललो. पण रिपब्लिकन पक्ष म्हटलं की लोक पूर्वी शमीच्या महाराचा आहे आणि आताच्या बौद्धांचा आहे असं गैरसमज असायची. परंतु आता ब्लॅक पॅन्थर म्हटलं तर ते म्हटलं ही आमची संघटना आहे, सगळे आगरी, कोली, कराडी, सगळ्या जाती धर्माची संघटना आहे. त्यामुळं ब्लॅक पॅन्थर मध्ये कोणत्याही जाती धर्माची संघटना नाही, ही अन्यायाचा प्रतिकार करणारी संघटना आहे. आणि ही गावागावात आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्याच्यावर अन्याय झाला तर धावून जाणारी संघटना आहे, किंवा एका विशिष्ट जातीचं काम करणारी संघटना नाही. आता हजारो फोन आणि लाखो लोक, लाखो माझे सभासद व्हायला, म्हणजे अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून फोन चालू झाले. त्यामुळे मी आव्हान करेन, अंबल करेन की ब्लॅक पॅन्थरचं सदस्य तुम्ही झाला पाहिजेत. अन्यायाच्या विरुद्ध खरंच लढायचं आहे तर ब्लॅक पॅन्थरचे सदस्य व्हा, असं माझं आव्हान आहे. आणि म्हणून त्याला व्हायचंय, त्याला ऑनलाईन व्हायचंय. माझ्या लिंक चालू आहेत. ऑनलाईन सदस्य, तुमची 30 रुपयाची 50 रुपयाची पावती नाही, तुम्हाला काय 25-50 सदस्य करायचे नाही, त्यावर कुठलाही पार्टी फंड द्यायचा नाही. ही पार्टी नाही तर फंड जमा करेल, इथं फंड मागितला गेला की दंड त्याला. त्यामुळे ही संघटना सामाजिक आहे, अन्यायाच्या विरोधात लढणारी आहे. ऑनलाईन सदस्य प्रक्रिया असणारी ही पहिली संघटना आहे. दलितांची मधली, ओबीसीच्या मधली, बहुजनाच्या मधली पहिली अशी संघटना आहे की तिचे सदस्य ऑनलाईन प्रक्रियेत होतात. ही अशी साहेब पहिली संघटना पाटील साहेब आपली. त्यामुळं सगळ्यांना माझी विनंती आहे की ऑनलाईन सदस्य आपण व्हायचं आहे. मी काय म्हणतो दादा, जे दिबा पाटील समर्थक आहेत, स्थानिक भूमिपुत्र व्यवस्था आहेत, यांना तुम्ही काय आवाहन कराल? आदरणीय दिबा पाटलांच्या समर्थकांना दिबा पाटलांचं नाव देण्याच्या संदर्भात तरच मी त्यांना अशी रिक्वेस्ट करेन की आपण हे आंदोलन गतिमान केलं पाहिजे. खासदार बाळामामांच्या मुलं पुन्हा एक ऊर्जा मिळालेली आहे या आंदोलनाला. हे आंदोलन आपल्याला गतिमान करावं लागेल. यासाठी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्याशी मी पर्सनल पुन्हा मला बोलावं लागेल. मी त्यांच्याशी बोलतो आणि माझ्या समाजातल्या या रायगड ठाण्यामधल्या गागरी असेल, कराडी असेल, कुणबी असेल, तेली असेल, माले असेल, सुतार असेल, लोहार असेल, धोबी असेल, आदिवासी असेल, दलित असेल, पददलित असेल, मुस्लिम असेल, इतर धर्मीय असेल, इतर प्रांतातली लोक इथे आले आहेत.
त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करेन की हे आंदोलन आपल्याला जर चालू ठेवला नाही तर दिबांचं नाव मिळत नाही, आणि मिळावंच असं तुम्हाला प्रत्येकाला वाटतं तर या आंदोलनात सामील व्हा, एवढीच हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आत्ताच आपण जगदीश भाई गायकवाड ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांचे आपण विचार आपण ऐकले. मी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करतो की या स्थानिक भूमिपुत्रांची जनतेची दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबईला लागावं, ही त्यांची मागणी आहे. तर तुमची ही मागणी तुम्ही पूर्ण करावी ही तुम्हाला मी विनंती करतो. आणि ब्लॅक पॅन्थर या सामाजिक संस्थेचे जे अध्यक्ष आहेत जगदीशभाई गायकवाड, या त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्यावर तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की तुम्ही एकजूट व्हा, सर्वजण एकत्र या आणि आपल्या एकजुटीनंच दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही एकजुटीनं आलात तर पुन्हा आपलं आंदोलन करायला मिळेल आणि त्याशिवाय दिबा पाटीलचं नाव लागणार नाही. त्यामुळे मी सर्व समाजाला विनंती करतो की तुम्ही सर्व एकत्र यावं. कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज.